राजे बँकेत काम करीत असताना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात. असेच कधीतरी दिसणारं एक व्यक्तिमत्व. धारदार नाक, चेहरेपट्टी अगदी शिवाजी राजासारखी, चेहऱ्यावर हलकासा मेकअपचा थर, डोळ्यात कडेपर्यंत ओढलेली काजळाची बारीक धार, कपाळावर दुबोटी गंध, मध्ये ओम, केस मानेपर्यंत पोचलेले आणि पूर्ण मागे वळवलेले, कानावर पण बारीक रेखीव कल्ले काढलेले, कानात मधोमध मोठा मोती असलेली भिगबाळी. फक्त अंगात कपडे आत्ताच्या आम आदमीसारखे. त्या व्यक्तीला बघितल्यावर असे वाटत होते आपण एखाद्या राजाला पाहतो आहोत की काय. एक दिवस अचानक माझ्यासमोर त्यांचं आगमन झालं, पैसे भरण्यासाठी. एक कटाक्ष त्यांच्याकडे टाकून मी हसले आणि म्हणाले, तुम्ही एखाद्या जुन्या राजासारखे दिसता, मी नेहमी पाहते तुम्हाला. ते हसले. असा गेटअप रोज करण्याचा कंटाळा येत नाही तुम्हाला? परत ते हसले आणि म्हणाले, मी तर रोजच असा राहतो. मला अगदी कौतुक वाटलं. कित्येक वर्ष जुन्या पठडीतला एकच बेरिंगचा मेकअप न कंटाळता करणे आणि त्याच भूमिकेत वावरणे सोपे नाही. मग त्याच उत्सुकतेने मी त्यांना विचारले, काय करता तुम्ही व्यवसाय? त्यावर ते म्हणाले, आपला दारूचा गुत्ता आहे जवळच मॅडम. त्यांचे हे उत्तर ऐकून मी मात्र अवाक झाले.